करावे लागतील आणि ओनर विनरसाठी या ठिकाणी एक बाईक असेल, हे आणखीन एक योगदान आहे. 16 संघ असतील. ऑक्शन 31 जानेवारीला होईल आणि फार्म लिस्टची तारीख 28 जानेवारी आहे. फेब्रुवारी 18, 19, 20, 21 आणि 22 5 दिवस रंगणारी ही भव्य क्रिकेट स्पर्धा सन्माननीय अध्यक्ष गणेशजी पाटील साहेब आणि संजयजी डंगर साहेब यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. तर शुभेच्छा आपण देऊया या स्पर्धेसाठी आणि वळूया या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळीच्या युद्धाकडे. सलामी जोडी मैदानामध्ये येते. 3 षटकांचा सामना आणि सलामीवर म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ते संकल्प, ज्याने सातत्याने चांगली फलंदाजी केली, साहिल ही जोडी. 4:22ला सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी निश्चितच भिरकावून दिलंय. याच खेळाडून मागच्या सामन्यामध्ये याच क्षेत्रामध्ये अर्थात षटकार मारतात डीप स्क्वेअरला, इथे मध्ये चौकार, 4 धावा. हॅलो, 4 धावांचे योगदान मिळाले पहिल्याच चेंडूवर. आपले मनसुबे या ठिकाणी निश्चित जाहीर केले. ते या ठिकाणी फलंदाजी करताना गावदी तांबडशेठ, ज्या संघाने आज सकाळच्या 17 पासून एक चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. अर्धा स्लो किलो हमरापूर संघाने देखील तितके दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वळी आपण मैदानाकडे गोलंदाज मुन्ना. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू गेला, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचा आणि त्या ठिकाणी आपण पाहतात वाडिश लॉंग ऑफला एक आंतिक सुंदर फटका येतोय. संजुरी चौकार, 4 धावा. सामना फास्ट घ्यायचा आहे, कारण आपल्याला पाहिलं 3 षटकांचा सामना इथे पाहायला मिळतो. यानंतर 2 उपांत्यफेरीच्या लढती, अंतिम लढत आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ हे आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी मात्र 2 चौकार आले. संकल्पच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान. पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बराच वेळ चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जाळ विणलंय. मिड क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला. पहिला धक्का बसला आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय गावदेवी तांबडसे संघाचा. सुंदर टायटल गीत गणेश भाऊंच्या माध्यमातून, की ज्याचा कोणी नाही, निराधार आहे ते समाजामध्ये, त्याला निश्चित गणेश भाऊ पाटील सरांचं खूप चांगलं योगदान मिळालंय. कारण प्रत्येक क्षेत्र, कारण 4 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलं तर निश्चितच करोनाच्या माध्यमातून अनेक मंडळी या ठिकाणी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले खूप पाहायला मिळाले. राजकीय क्षेत्रातल्या अनेक लोकांनी खूप चांगलं योगदान दिलं आणि त्याच्यामध्ये गणेश भाऊंचं देखील मोठं नाव निश्चितपणे पाहायला मिळतं. हे योगदान आहे. संघाची धावसंख्या आपल्याकडे 8च्या घरामध्ये येते. संकल्प बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सौरभ. चला, वेळ दौडू नका, कारण सूर्यदेवतेचा विचार करा. अरबी समुद्रामध्ये सूर्यदेवता निश्चितच आपण पाहतो साधारण 5:45च्या दरम्यान विसर्जित होते. त्यामुळे अंधाराचं साम्राज्य पडू नये या स्पर्धेसाठी हे निश्चितच आयोजकांचं एक अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. कारण जसं मी मगाशी म्हणालो की यासाठीच केला होता 8 की शेवट गोड व्हावा. आणि यावेळी मात्र रिव्हर्स विकण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क इथे आला नाही. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला अडवलं गेलं. सन्माननीय सुबोधजी कासारे साहेब माणगावीत या ठिकाणी आलेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जमीर भाई या ठिकाणी आलेत आणि प्रदीपजी पवार सर या ठिकाणी आले. या सर्वांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अर्थातच आमच्या गणेश भाऊंवर असणारं प्रेम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. रायगडमधून अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. दरम्यान जाऊया मैदानाकडे. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू, स्वेलचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. संघाची धावसंख्या आपल्याकडे 9. 3 षटकांचा सामना आहे. पहिले षटक गोलंदाज मुन्ना, समोर मात्र फलंदाज या ठिकाणी सौरभ 0 धावसंख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला हलकसं ड्राईव्ह केलं, चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. टोमॅटो 1 धावेचे योगदान इथे मिळेल. डबल अंकात, दुहेरी अंकात धावा येतात 10. पाहुण्यांच्या माहितीसाठी स्लो केलेवन हमरापूर आणि गावदेवी तांबडशेठ या 2 संघामध्ये हा 3ऱ्या फेरीचा सामना. यातील एक संघ हा उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये दाखल होईल. तर कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. आतापर्यंत 10 धावा दाखल आल्यात. 1 धावेचे योगदान सौरभला मिळालं. संकल्प बाद झाला 8 धावसंख्येवर. साहिल यावी
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅट चेंडू संपर्क चांगला नव्हता. चेंडू आपण पाहतात गेला शॉट कव्हरला आणि त्याचबरोबर पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा दाबलकर इथे पाहायला मिळाल्या. त्या गावदेवी दांबडसे संघाच्या 10 धावा. षटक मात्र महागडं ठरलं मुन्नाचं, ज्यांनी विकेट मात्र प्राप्त केलं. 10 धावा त्यांनी खर्च केल्या. येणारी 2 षटकं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. चला टीम मिटिंग घेऊ नका, नम्र विनंती आहे, टीम मिटिंग घेऊ नका. चला टीम मिटिंग घेऊ नका. आयोजकांना विनंती केले, पंचांनाही विनंती आहे, दोन्ही पंचांना विनंती आहे की आपण टीम मिटिंग घेऊन देऊ नका, कारण वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे. आज अंतिम दिवस. लगेच नवीन गोलंदाज गोलंदाजी सज्ज व्हायचा आहे. 10 धावा दाबलकावर. नवीन षटक घेऊन गोलंदाज गणेश आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन यानंतर पहिल्या उपांत्यपूर्वीच्या लढतीला सुरुवात होईल. रायबादेवी रावे आणि अलिबाग तालुक्यातून आलेला आरोही 11 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या 2 संघात पहिली लढत उपांत्यपूर्वीची आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मैदानाकडे. दोन्ही संघ नायकांनी तयार राहायचे आहे. रायबादेवी रावे आणि आरोही फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे. अर्थातच प्रसाद पाटील जे अर्थात आपण पाहतात रोहाचे पोलीस आहेत, हाशिवरे गावाचे संघनायक, ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगलं योगदान, 40+ एक चांगला खेळाडू म्हणून प्रसाद पाटील यांचं योगदान नेहमी पाहायला मिळतं हाशिवरे गावाचं. आले असतील तर त्यांनी लगेच आयोजकांशी संपर्क साधा. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज गणेश येतोय. यावेळी मात्र बलवली यांकडून पहिला चेंडू यावेळी बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे स्क्वेअरले क्षेत्ररक्षक होता आणि यष्टीचा वेध, याला म्हणतात गोटी नेम, आणि फलंदाज बाद, धावचित. आणि नक्कीच क्रिकेटवर त्यांचं प्रेम तुम्हाला पाहायला मिळतं, कारण ज्यांच्या माध्यमामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आणि त्यानंतर जसं मगाशी मी सांगितलं 18, 19, 20, 21, 22 हे एक जिथे विभाग प्रीमियर लीग जे भव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 1,20,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 60,000, तृतीय क्रमांक 35,000, चतुर्थ क्रमांक 35,000 ही भव्य क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रीमियर लीग पाहायला मिळतं. रायगड प्रीमियर लीगनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली रायगड जिल्ह्यामध्ये. आज गेली 7-8 वर्ष आपण पाहायला मिळतं रायगड जिल्ह्याचे अनेक खेळाडू त्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. खास करून पनवेल परिसरामध्ये आपण पाहणार आहोत. यावेळची रायगड अर्थातच प्रीमियर लीग कुठे होईल या निश्चित फेब्रुवारीमध्ये त्याचं योगदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी नितेश बाळू फलंदाज नवीन आहे. दरम्यान बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. पुन्हा एकदा आपण पाहतात मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे केला आणि अर्थात षटकार 6 धावांचं योगदान झालं. पुलचा फटका तिथे पाहिलेला, पुलच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान. षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. 16 धावा धाबलकर होता. पण 3 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूबाजी युद्ध. आज अनेक पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतात. सन्माननीय सुवध कासारी सर माणगाव, जमीरभाई सर माणगाव आणि प्रदीपजी जाधव सर माणगाव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडीशी टक्कर होते, पण तोपर्यंत मात्र 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या 1ने वाढेल. 17 धावा दाबलकर. 17 आणि खतरा असं नेहमी म्हणतात, कारण क्रिकेटमध्ये 13, 17 ही अशुभ धावसंख्या असे म्हणतात. 21 हा शुभांक आणि 26 ही धावसंख्या शुभ आणि अशुभ असं नेहमी म्हटलं जातं. तर या ठिकाणी 17 धावा, 17चा खतरा. रोडेगावचे पोलीस पाटील सन्माननीय त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षात आपण स्थानापन्न व्हावं. दरम्यान मैदानाकडे आपण वळूया. या ठिकाणी आणखीन एक विकेट इथे पाहायला मिळाली आणि नितेश याची खेळी मात्र इथे समाप्त झाली. नवीन फलंदाज रोहन या ठिकाणी येतोय. बाद होतोय फलंदाज नितेशची खेळी समाप्त झाली. अर्थातच त्याने डकआउट 0 धावसंख्येत तो परततोय.
रोहन नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. चालू सामना स्लोक 11 हमरापूर पेण तालुक्यातले दोन्ही संघ आहेत. गावदेवी तांबडशेठ यांच्यामध्ये लढत. गावदेवी तांबडशेठ संघाने अर्थात नाणेफेक जिंक आपण पाहिलं प्रथम फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि त्याने 3 षटकामध्ये अर्थात 2 षटकामध्ये आतापर्यंत धावा दाबलकर नोंदवल्या त्या 17. फलंदाज बाद या ठिकाणी झाला. रोहन फलंदाज नवीन येतोय. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी फलंदाज तयार होता. मोठा फटका खेळायचा होता पण त्याच्या खालून बॅटच्या खालून चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये विसावलं. निर्धा छोटी सांगता झाली. एक सुंदर खेळपट्टी आणि अर्थातच हे मैदान हे या स्पर्धेचं आकर्षण. 4 दिवस चालणारी भव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बरोबर या ठिकाणी गणेश. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने समोर फलंदाज रोहन आहे. 0 धावसंख्येने खेळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुलकावणी दिली फलंदाजाला आणि या ठिकाणी निधाव चेंडूची सांगता येते पण पाहायला मिळाली. चांगले षटक इथे निश्चित म्हणता येईल ते गणेशचं, कारण गणेशच्या या षटकात षटकार निश्चित आला होता पण विकेट देखील या ठिकाणी मिळाले. त्यांनी तब्बल आपण पाहिलं तर एकूण धावा खर्च केल्या 7. पहिल्या षटकात मुंदानी धावा खर्च केल्या 10 आणि 2 षटकात धावा येतात त्या 8.50च्या सरतीने या ठिकाणी पाहिलं 17 धावा धावफलकावर आणि एक फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानात 3 गडी गमावलेत. माफ करा, 3 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज 8 वर, दुसरा फलंदाज 10 वर, तिसरा फलंदाज 17 वर आणि या ठिकाणी 17 आणि 18 जसं आम्ही म्हणालो होतो अंतिम षटक आहे. आणि अंतिम षटक म्हटल्यानंतर जसं मी नेहमी म्हणालो की पुण्यामध्ये समालोचन करताना नेहमी ऐकायला मिळतं की शेवटचे षटक हे अर्थात हाणामारीचे षटक. मारा फोडा झोडा काही करा पण षटकार चौकार मारा असं नेहमी म्हणलं होतं. चला पिकअप करा, वेळ दौडू नका. आणि विनंती करेन रायबादेवी रावे आणि आरोही फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिली उपांत्य फेरीची लढत. एक संघ या ठिकाणी पेण तालुक्यातला, एक संघ अलिबाग तालुक्यात यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. हाशिवरे संघाच्या संघनायक प्रसाद पाटील या ठिकाणी तुम्ही आला असाल तर लगेच या संपर्क साधा आयोजकांशी. वळू आपण मैदानाकडे. अंतिम षटक. गोलंदाज कुंदन आपल्या बॉलिंग मार्कवर. मध्यमगती मारा आहे. समोर फलंदाज या ठिकाणी खेळतोय. बॅकफुटवर गेलात साहिल. एक धाव तर निश्चित मिळाली लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. इथे मात्र गोलंदाज चेंडू पकडू शकला नाही आणि त्या ठिकाणी 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांचं योगदान. धावफलकात वाढ झाली. 3 षटकांचा सामना आहे आणि एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचतात त्या 19च्या घरामध्ये. 3 गडी बाद 19. गावदेवी तांबडशेठ संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान वळी आपण मैदानाकडे. एक अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा पेण तालुक्यातली, पेण तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामधली एक अतिशय मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच आपण या ठिकाणी पाहतात ही क्रिकेट स्पर्धा. बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद असलेला इशारा. आणखीन एक धक्का बसला. 4था फलंदाज या ठिकाणी गमावला गेला तो गावदेवी तांबडशेठ संघाचा. धन्यवाद धन्यवाद. कारण रायगड जिल्ह्यामधून 29 असे क्रिकेट खेळाडू सन्माननीय हमरापूरचे निलेश दादा पाटील सर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे आपण अतिथी कशा देऊन स्थानापन्न व्हावं. कारण उस्मान पटेल सारखा खेळाडू, त्यानंतर आपण पाहिलं तर योगेश पेणकर सारखा खेळाडू, पंकज जाधव, आकाश तारेकर असे अनेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले जे 29 रायगड जिल्ह्याच्या आखाती देशाबंड केले. त्यामुळे रायगडचं क्रिकेट अतिशय उच्च दर्जाचं निश्चित म्हणता येईल. वळी आपण मैदानाकडे यावी. चेंडूला हवेस खेळण्याचा प्रयत्न केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा एक शानदार षटकार. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. जनतेचा आवाज, जनतेचा आणि गणेश भाऊ यांचा खूप जवळचा संबंध तुम्हाला पाहायला मिळाला. चला जास्त वेळ घेऊ नका. येस अंपायर सांगतायत 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. एकूण धावफलकार धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या धावा धावफलकार आल्या त्या 25 धावा. 25 धावा. कुंदन नाही धावा पाहिजे होता या ठिकाणी 25 धावा धावफलकार आल्यात. दरम्यान बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे नाही आहे पण मात्र 1 धावीचं योगदान थांबू शकले नाही. चेंडू केला शॉर्ट थर्ड मॅनला. 1 धाव. अर्थातच धावफलकात वाढ होईल आणि एकूण धावफलकात वाढ होईल
4 गडी बाद एकूण धावा धावफलकावर तांबडीच्या संघाच्या 26च्या घरामध्ये. खरं तर 26 हा शुभ आणि अशुभ संख्या म्हणली जाते, कारण पाली परिसरामध्ये आलेला तो 26 डिसेंबर अर्थातच प्रचंड महापूर आपण पाहिलं होतं 2006 साली. आणि निश्चितच 26 जानेवारी हा आपला भारतीय प्रजासत्ताक दिन दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला जबरदस्त योगदान, षटकार, 6 धावा. बाजून आले षटकार, 6 धावा. बघता बघता धावा धावफलकाचा 32, शेवटचं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. टीम मीटिंग घेऊ नका. 32 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळतात. कुंदन गोलंदाज आहे आणि समोर फलंदाज आहे तो रोहन. रावे संघाचे संघनायक रायबादेवी रावे चला यायचं आहे. हाशिवरे संघाचे संघनायक या ठिकाणी आलेला आहे रायबादेवी रावे. पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान वळी आपण या ठिकाणी मैदानामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र एका धावेचे योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्या एकने बदल 33 धावा धावफलकावर. 40 किलोमीटरचा प्रवास करून खरं तर आरोही 11 फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघ या ठिकाणी आलाय. हाशिवरे गावातून त्यांचं स्वागत आहे. उपांत्यमध्ये दाखल झालेला संघ तुम्हाला पाहायला मिळाला. ते या ठिकाणी आपण पाहतात एकूण धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळाला त्या 33 आणि 34 शेवटची धावी तर जिंकण्यासाठी 33 धावा धावफलकावर आल्या त्या गावदेवी तांबडशेठ संघाच्या. आणि 34चं लक्ष, 18 चेंडू 34चं लक्ष स्लो गेमवरून हमरापूर संघासमोर. 34 धावा 3 षटक. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी 11.33च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे. कुणाल याने 1 षटका चौकाच्या मध्ये 10 धावा 11 धावांचं योगदान दिलं, तर रोहन याने 7 धावांचं योगदान दिलं. तर त्याचबरोबर सलामीचा फलंदाज 4-8 धावांचं योगदान संकल्पच्या माध्यमातून पाहायला मिळालं. शेवटचं षटक कुंदनचं थोडंसं मागणं ठरलं. बत्तीस झाल्या. 33चं लक्ष. 32 धावा धावफलकावर आल्यात. स्लो किलोन हमरापूर विरुद्ध गावदेवी तांबडशेठ यांच्यामध्ये ही आपण लढत पाहत आहेत. आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया. या ठिकाणी जिते गावाचा एक अतिशय गोड हिंदी आवाज. कृष्णा म्हात्रे मॅन फ्रॉम जिते पेण. यातून जो संघ जिंकेल तो संघ नाही रायबादी रावे आणि रायबादेवी रावे संघ थोडंसं दुसऱ्या ठिकाणी खेळतोय. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडते धाव ऐकूया. कृष्णा म्हात्रे सरांचा एक गोड आवाज जिथे. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये सन्माननीय सुबोधजी कासारे सर माणगाव, अमीरजी जमीर भाई सर माणगाव आणि प्रदीपजी जाधव सर या ठिकाणी आलेत. या दोन्ही तिन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि रोडेगावचे पोलीस पाटील देखील या ठिकाणी आले. निलेश पाटील हमरापूर यांचं देखील या ठिकाणी स्वागत. तर हमरापूर संघाला या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया. निलेशजी पाटील सरांच्या माध्यमातून हमरापूर संघाला शुभेच्छा दिल्यात. पाहूया कोणता संघ उपांत्यफेरीत दाखल होईल. एका बाजूला गावदेवी तांबडशेठ, दुसऱ्या बाजूला स्लो केलेून हमरापूर. दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि आवाज ऐकूया पुन्हा एकदा कृष्णा म्हात्रे सरांचा. धन्यवाद. तैतीस रनों का टारगेट। थैंक यू वेरी मच काका मात्रे बढ़ते दोस्तों मुझे दिस मैच का आयोजन किया है। बिल्कुल
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा की तरफ से आयोजन किया गया है गणेश दादा और संजय नगर के माध्यम से। इसी बीच पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट, गेंद को फुल कर दिया है, गेंद बिग 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 गेंद खरलोकल बाउंड्री लाइन से बाहर। डीजे बढ़िया डांस संतोष का, या चेयर कर नहीं है लेकिन संतोष चेयर बॉय की तरह दिल सभी का दिल बहला रहा है। नीलेश पाटिल हमरापुर के ये मैच के लिए आए हैं और टीम के लिए बधाई देने के लिए उपस्थित, जिनके क्रिकेट के माध्यम से कृष्णा मोदी स्वागत करता हूँ। इसी बीच अगली गेंद बैट का मुंह खोल देना चाहते थे, डॉट गेंद की समाप्ति। मैं हमेशा का दोस्तों की डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, थोड़ी सी गेंद नीचे रही, बल्लेबाजों ने बल्ला जरूर चला लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति। मैं हमेशा का दोस्तों की डॉट गेंद कोई नंबर लिखा नहीं होता। टीम का स्कोर है 6 रन। इस बीच अगली गेंद और इस गेंद को उछाल दिया है, गेंद बिल्कुल 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 6 रनों के लिए। इन 6 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 12। प्रसाद पाटिल और नीलेश पाटिल हशिवरा के, जिनसे मेरी गुजारिश आप यहाँ जाइए प्लीज। इसी बीच सचिन पाटिल और इसी बीच बिल्कुल एक आसान कैच, हाथों में लॉलीपॉप की तरह और बल्लेबाज सुशांत के पारी का अंत होता हुआ। रावा टीम भी आ चुकी है। आगे का मुकाबला हमने अनाउंसमेंट किया है, बलोली और इससे जीतेगा वो, तो कुल मिलाकर वही मुकाबला पहला होना चाहिए क्योंकि वो पहले दिन खेले हैं, आखिरी दिन पर ये लोग आए हैं, तो कुल मिलाकर वैसी तरह का बात होना चाहिए। तो देरी से उनको देर पहले आए, जिनके लिए मौका भी एक देना चाहिए। और टीम का स्कोर हो चुका है 12। सुशांत के पारे का, जिन्होंने 53 रनों की एक शानदार पारी खेली थी, और नए बल्लेबाज मैदान पर जिनकी जगह पर आए हैं रोहित का आगमन होता हुआ मैदान पर। नितेश बालू गेंदबाजी करेंगे, 2 छक्के लग चुके हैं पहले ओवर में, जीतने के लिए 33 रनों का टारगेट सामने है। और इसी बीच ब्लॉक हॉल में डाली हुई गेंद, क्या फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, तारीफ करूंगा मैं, क्या गेंद को फॉलो थ्रू में फील्ड किया। पैरों से फुटबॉल खेला जाता है लेकिन इस पैरों से गेंद को रोका गया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 13 रन। सचिन पाटिल और प्रसाद पाटिल रायगढ़ पुलिस, जिनसे मेरी गुजारिश आप स्टेज पर आ जाइए प्लीज। आपका क्रिकेट के माध्यम से मैं स्वागत करना चाहूंगा। राम सातारी रायबा देवी के एक जाने माने खिलाड़ी, जिनका नाम मुझे मालूम नहीं है लेकिन एक जबरदस्त खिलाड़ी जिनको कहा जाता था ऑफ साइड के, जबरदस्त खिलाड़ी, इसका भी आगमन इस मैदान के ऊपर हो चुका है। विनोद पाटिल जी का आगमन हो चुका है, मैं भूल गया था नाम विनोद जी का। कई बार वो क्रिकेट खेलते थे रावा के लिए, विनोद जी। और इसी के साथ गेंद को घुमा दिया है बिल्कुल मिड विकेट के ऊपर से, कोई मौका नहीं खिलाड़ी के पास। विशाल ने 4 रन से अपना खाता खोला। टीम का स्कोर है 17 रन। डीजे मनी, अगर समय के साथ आदमी चलता है तो ज्यादा पैसा कमाते हैं। यूपी से आने वाला भैया सवेरे पेपर डालता है, दूध डालता है और काम पे चला जाता है, तो पैसा अपने गांव में भेजता है। लेकिन हमारे गांव के लोग हैं वो काम करना कुछ चाहते नहीं और आराम से पैसा कमाना चाहते हैं, इसलिए तो इस कहते हैं कि टाइम इज मनी। संकल्प गेंदबाजी करेंगे, जिनसे उम्मीद ही काफी है। स्ट्राइक पर है रोहित। संकल्प गेंदबाजी करेंगे और जीतने के लिए 33 रनों का टारगेट सामने है। नीलेश पाटिल जी हमरापुर के यार टीम के लिए आ चुके हैं, समर्थन बढ़ाने के लिए होना चाहिए, समर्थक होना बहुत जरूरी है। इसी बीच अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, फाइन लेग रीजन में खेला, कोई मौका नहीं। देखते देखते गेंद की जीत हुई, गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे
डीजे, धन्यवाद डीजे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. या ठिकाणी सन्माननीय आयोजक गणेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी 2 हाशिवरे संघाचे खेळाडू आपण पाहायला मिळतात. इथे सन्मान केला जाईल आणि शाल पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सचिन, येस सचिनजी, सचिन दादा म्हात्रे, मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे सचिन म्हात्रे, एक अतिशय चांगले फलंदाज आणि डावखुरी गोलंदाज आपण पाहायला मिळते हाशिवरे गावाचे. तर त्यानंतर प्रसाद पाटील या ठिकाणी यांचा इथे सन्मान केला जाईल. अर्थातच रोहा पोलीससाठी खूप चांगलं योगदान हाशिवरे गावाचे एक 40+ खेळाडू अर्थातच गणेश दादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. ते प्रसाद पाटील सरांचं 40+ रायगड पोलीस अर्थात एक चांगला महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये यष्टिरक्षण हे खास वैशिष्ट्य आहे. आणि खरं म्हणजे माझ्या गावचे म्हणजे हाशिवरे गावाचे आहेत. तर आम्ही निश्चितच आमचे गणेश सरांचं कौतुक करू त्यांना की त्यांनी या गावाच्या 2 खेळाडूंचा सत्कार या ठिकाणी केला. जाऊया पुन्हा मैदानाकडे आणि दोन्ही संघ नाणेफेकसाठी यायचं आहे. रावे आणि त्याचबरोबर हाशिवरे संघ या ठिकाणी नाणेफेक होईल. और ऐसे में 1 रन मुकम्मल होता हुआ दूसरी रन की जरूरत और इसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ इन 2 रनों के बदले टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 27 विद फॉर द 1 विकेट लॉस. सुशांत इज गॉन. सुशांत ने 12 रन बनाए टीम के लिए. टीम रावे संघ चला. जरा अगर रावा टीम आई है तो मेरी से गुजारिश है आप आ जाइए प्लीज. और हाशिवरे टीम के कप्तान यहाँ उपस्थित है ही. ऐसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार. संकल्प अगली गेंद फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव किया है. गेंद के पीछे खिलाड़ी जाकर गेंद साइड स्पिन कर लगी और सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर. गोल्डन डीजे बजाइए. की आवश्यकता है. रिक्वायर्ड बाय द 2 रन चाहिए जीतने के लिए. अच्छी गेंदबाजी दोनों विशाल और रोहित के द्वारा. रावा टीम से मेरी गुजारिश है टॉचमैन के लिए आ जाइए प्लीज आ जाइए. रायबा देवी रावे हाशिवरे टीम की कप्तान यहाँ उपस्थित है. ऐसे भी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद बैट का मुंह खोल देना चाहते थे. वाइड का इशारा. टीम का स्कोर 3 रनों बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 32 रनों पर जीतने के लिए. सेम डिलीवरी हो चुकी है लेकिन यहाँ कंपलसरी चेस है. जीतने वाली टीम को रन बनाने हैं पूरे तभी उसकी जीत होगी नहीं तो हार हो सकती है. एक अच्छा आयोजन किया गया है भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गणेश दादा. तर सन्माननीय सुबोधजी कासारे सर आणि त्याचबरोबर जमीरभाई मानगावहून आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी आपण यावं. इथे रायबादेवी रावे आणि आरोहिक स्पोर्ट्स फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या 2 संघात लढत पाहायला मिळेल. और इसी के साथ हमरापुर जीती है और नीलेश दादा पाटिल यहाँ उपस्थित है जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. नीलेश दादा और खास करके आपकी टीम जीती है और सुपर 4 के लिए रवाना हो चुकी है. हमरापूर संघाचं हार्दिक अभिनंदन. तर नाणेफेक संपन्न दोन्ही संघ नायक आपण या ठिकाणी आहेत आणि पाहुण्यांच्या शोभास्ते नाणेफेक संपन्न होते.